आयोगाच्याच भेट घेतली तुम्ही, नुकताच तुम्ही राजीनामा दिलाय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा, काय भेट घेतली का? राज्य मागासवर्ग आयोगाकडे दोन महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातला एक आहे मराठा आरक्षणाचा आणि दुसरा ओबीसींच्या काही इतर प्रश्नांच्या विषयीचे सुद्धा इश्यू त्यांची इथे पेंडिंग आहेत. तिथे सखोलपणे आम्ही त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात तुटेल अशा पद्धतीने त्यात सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी असा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगामध्ये मांडलेला होता की महाराष्ट्र राज्याची संपूर्ण जनगणना झाली पाहिजे. त्यातून जी काही आकडेवारी बाहेर येईल त्याच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. समजा मराठा आरक्षण या नावाने जरी आरक्षण देता नाही आलं तरी एक विशिष्ट प्रकारचा नवा क्लास जसा EWS सेंट्रल गव्हर्नमेंटने क्रिएट केलेला आहे तशा स्वरूपाचा क्लास क्रिएट करून त्या माध्यमातून आरक्षण देता येईल का अशा स्वरूपाची माझी भूमिका आयोगामध्ये होती. पण शासनाच्या आणि माझ्या भूमिकेमध्ये थोडासा फरक पडत होता म्हणून मी नाराजीने काल राजीनामा दिलाय. मी माझ्या या सगळ्या बाबी माझी ही भूमिका पवार साहेबांच्याशी आत्ता थोड्या वेळापूर्वी चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्राची संपूर्ण जातीय जनगणना झाली पाहिजे किंवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जातींचा सामाजिक आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस डिटर्मिन करण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका पवार साहेबांनी घेतलेली आहे. माझ्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले. राज्य सरकारने तुमच्यामध्ये काय मतभेद होते का त्यामध्ये तुम्ही ज्या मागण्या? राज्य सरकारचं असं मत होतं किंवा आयोगातल्या काही सदस्यांचं आणि राज्य सरकारने जे सल्लागार नेमलेत त्यांचं की एक लिमिटेड स्वरूपाची अशी चौकशी करायची आणि त्या आधारे मराठा आरक्षण द्यायचं. पण माझी अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचं पूर्ण सर्वेक्षण झालं पाहिजे. त्या आधारे तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी निकाल दिलेला आहे तो पाहता आणि आज जे वितुष्टतेचं वातावरण वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून किंवा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्माण झाले ते सोडवायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या मार्गाने घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राची संपूर्ण जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. नाही, ती नावं मी बाहेर सांगणं योग्य नाही आहे. मी माझी भूमिका मांडतो. आयोगाचा जर विचार केला असेल काल तुम्ही राजीनामा दिला काही मुद्द्यांमध्ये एकात्मता झाली पण काही पक्षाचे लोक देखील आयोगात बसण्याचा आरोप आता विरोधी पक्षाकडे केला जातोय. त्याचा काही सदस्य आहेत, काही प्रवक्ते आहेत, काही दबाव येतोय बाकी पक्षांकडून. हे बघा, बाहेर ते कुठल्या पदावरती आहेत याचा आणि त्यांनी आत मांडलेल्या भूमिकेचा फारसा काही परस्पर संबंध नसतो. कारण हे क्वासाई ज्युडिशियल स्वरूपाचं काम आहे. बाहेरच्या स्वरूपामध्ये ते समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून जरी करत असतील तरीसुद्धा आयोगामध्ये बसल्यानंतर तटस्थपणे भूमिका घेणं अपेक्षित असतं आणि ती घेतली पाहिजे. समजा आयोगामध्ये मी ओबीसीचा सदस्य म्हणून बसलेला असेल किंवा मी मराठा समाजाचा म्हणून बसलेला असेल तर म्हणून माझी भूमिका ही माझ्या त्या संबंधित जातीशी रिलेटेड असली नाही पाहिजे. आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजाचा विचार करावा लागतो. तशी भूमिका होती का आतमध्ये? तशी भूमिका मांडली का काही प्रवक्त्यांनी किंवा काही पक्षाच्या पदाधिकारी? नाही, सगळ्यांनी आपापली मतं मांडली होती. त्याचा विचार करण्यात आला. पण कुठल्याही एका विशिष्ट निर्णयापर्यंत बहुमताच्या आधारे कालच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्याच्यामुळे ती बैठक 22 साठी पोस्टपोन करण्यात आली. साहेबांचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनगणना झाली पाहिजे जातनिहाय याला पाठिंबा आहे. आणि काय चर्चा झाली यासाठी साहेब कुणाला बोलणार आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, काय बोलले? मी साहेबांना विनंती केलेली आहे की आपण राज्य सरकारकडे आग्रह धरावा आणि सर्वपक्षीय बैठक बोलवण्यास त्यांना भाग पाडावा आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा. कारण महाराष्ट्रामध्ये जे असंतुलित असं आणि विषमतेचं जातीय राजकारण किंवा जातीय मतभेद झालेले आहेत ते मिटले पाहिजेत. ते मिटले तरच महाराष्ट्र विकासाकडे जाऊ शकेल. नाही, काही विशिष्ट समाजाकडून बोललं जाते की काही पक्षाचे पदाधिकारी हे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत त्यांच्याकडून याच्यामध्ये दुजाभाव केला जातोय. अशा सदस्यांना आयोगात राहणं कितपत योग्य आहे? नाही, त्यांची जी भूमिका आयोगामध्ये होती ती पाहता मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षीय बाबी आयोगामध्ये येऊ दिलेल्या नाहीत.
तर राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य BS किल्लारीकर यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली.